नमस्कार. मी आज तुम्हाला क्रिसमस स्वीट मिनी कुकीज रेसिपी करून दाखवणार आहे. मिनी बटर कुकीज असं नाव आहे त्यांचं. त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे बघा. 70 ग्रॅम मी घरी काढलेलं लोणी घेतलेलं आहे. बटर पण घेऊ शकता तुम्ही. मी घरी काढलेलं घेतलं आहे. आणि 40 ग्रॅम मी पाव कप पावडर शुगर घेतलेली आहे. ते दोन्ही आता मी मिक्स करून घेते बघा. साखर आणि लोणी किंवा बटर, तुम्ही बटर घेऊ शकता. चांगलं मिक्स करून घेते आता ते. सत्तर ग्रॅम लागतंय ते. त्यात थोडंसं आता इसेन्स टाकते मी, एक अर्धा टीस्पून. आणि पुन्हा ते मिक्स करून घेते मी. तर त्यामध्ये मी एक टीस्पून दूध टाकते मी. लागलं तर पुन्हा टाकते 1 टीस्पून. जास्त नाही घालायचं, 1 किंवा 2 टीस्पून घालायचं दूध. तर मी अर्धा कपापेक्षा थोडासा जास्त मैदा घेतलेला आहे. 80 ग्रॅम वजन आहे त्याचं. तो मी आता थोडा थोडा घालून त्यात मिक्स करून घेते. त्यात मी चिमूटभर मीठ पण टाकलेलं आहे, कारण मी घरचं लोणी वापरल्यामुळे ते सॉल्टेड नाही आहे. तर त्यामध्ये हा मैदा सगळा मिक्स करून एकजीव करून घेते मी. पुन्हा 1 टीस्पून दूध टाकते मी, थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून. त्यात मी 2 प्रकारे करणार आहे. थोडं मी कोको पावडर घालून बाजूला करणार, ह्यामधलंच पीठ घेऊन. थोडी व्हाईट करणार. मी एका ग्लासमध्ये आता पायपिंग बॅग घालून घेते. त्यामध्ये नोझल घालून घेते. जे माझ्याकडे उपलब्ध आहे ते घालते मी. त्यानं पण निघतात चांगली. त्याला असं कट करून खालीपर्यंत त्याला असं जोडून घ्यायचं. त्यामध्ये आता मी यातलं अर्धं पीठ घालणार आहे. बघू शकता तुम्ही. क्रिसमससाठी स्वीट म्हणून बनवलेली रेसिपी आहे ही. अर्धं मी तसंच ठेवणार आहे बाजूला. त्यामध्ये कोको पावडर मिक्स करून दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार मी ते. अशा पद्धतीने भरून घ्यायचं. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कुठून बघताय माझा व्हिडिओ, कशी झाली रेसिपी. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी दुसरी पायपिंग बॅग घेतली आणि त्यामध्ये आता मी ह्या राहिलेल्या पिठामध्ये 1 टीस्पून मी कोको पावडर घालणार आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं 1 टीस्पून कोको पावडर घालून. जास्त नाही, मी 1 टीस्पूनच घेतलेली आहे. पूर्ण चांगलं एकजीव झालं पाहिजे ते पीठ. तर होत आलेलं आहे बघा हे. आता मी ह्या पायपिंग बॅगमध्ये मी भरून ठेवते ते पण, म्हणजे दोन्ही एकदम करायला बरं. हे मी मायक्रोवेव्हमध्ये केलेले आहेत. गॅसवर सुद्धा होऊ शकतात ही, कढईमध्ये. हे बघा, हे अशा पद्धतीने घालून घ्यायचं पूर्ण पीठ राहिलेलं. झालेलं आहे घालून आता माझं.
आता मी एका मायक्रोवेव्हच्या ताटामध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे. त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी व्हाईटवाली काढून घेते. हे बघू शकता अशा पद्धतीने. सध्या मी जास्त करून ख्रिसमसच्याच रेसिपी टाकलेल्या आहेत. ख्रिसमसच्या झाल्यानंतर आता मी बाकीच्या रेसिपी चालू करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या रेसिपी बघत राहा. नवीन नवीन रेसिपी मी टाकत राहीन. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ कुठून बघताय. मला पण समजेल की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोचलेला आहे. हे झालेलं आहे बघा आता घालून. होत आलेलं आहे आता हे. तर त्याला मी जरासं मध्यभागी बोटानं दाबून घेते. त्यामध्ये मी नंतर चॉकलेट लावणार आहे वितळून. थोडंसं मध्यभागी बोटानं दाबून घ्यायचं. अशा पद्धतीने मायक्रोवेव्हला मी 170 डिग्रीला एक 10 ते 12 मिनटं मी करून घेणार आहे. ठेवून देते आता मी हे मायक्रोवेव्हला. झालेले आहेत बघा, 10 मिनटातच झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने मी आता दुसरी पण करून घेणार आहे. आता काढून घेतली मी, ती पण घालून घेते मी आता. अशा पद्धतीने घालून घ्यायची. ख्रिसमस जवळ आलेला आहे. माझ्या रेसिपी टाकून होत आलेल्या आहेत. आता थोड्याच राहिलेल्या आहेत. बघून सबस्क्राईब करा रेसिपीला. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. ह्या पद्धतीने मी आता हे पण घालून घेत आहे. ह्याला पण तेवढंच एक 10 मिनटासाठी मी मायक्रोवेव्हला 170 डिग्रीला करून घेणार आहे. हे पण झालेलं आहे आता घालून. हे पण करून घेते मी आता. झालेले आहेत बघा. ही पण अगदी छान निघालेली आहेत. आता दोन्हींना पण मी चॉकलेट वितळून लावून घेणार आहे. मी एक 25-25 ग्रॅम दोन्हीमधली चॉकलेट वितळून घेणार आहे. व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट दोन्ही पण मी थोडीशी वितळून पायपिंग बॅगमध्ये घालून घेणार आहे. आता ही पण घेते थोडी. जास्त नाही लागत त्याला. अगदी थोड्या प्रमाणात केलेली आहे रेसिपी, त्याच्यामुळं 25-25 ग्रॅमच घेतलेली आहे मी. हे बघा, हे वितळून घेतलेलं आहे मी आता मायक्रोवेव्हला. गरम पाण्यातसुद्धा ठेवला कटोरा तरीसुद्धा वितळतात चॉकलेट ह्या. तर मी पायपिंग बॅगमध्ये घालून घेते. तुम्हाला जास्त हवे असल्यास तुम्ही याच्या दुप्पट प्रमाण घेऊन जास्त करू शकता तुम्ही. मी अगदी थोड्याच प्रमाणात केलेले आहेत. या पद्धतीने मी व्हाईट पण घालून घेते आता मी. झालेले आहे आता हे घालून. वरती अशी गाठ मारून घ्यायची, म्हणजे थोडासा कट मारून घ्यायचा छोटासा. अशा पद्धतीने घालून घ्यायचं. लगेच गार होतंय ते. गार झाले की घट्ट होतंय. छान होतात ही कुकीज. मिनी कुकीज म्हणतात त्याला, मिनी बटर कुकीज. खायला पण टेस्टी लागतात, खुसखुशीत. एकदा करून बघा या पद्धतीने.
नक्की, खूप छान लागतात. हे झालेलं आहे आता घालून. आता मी त्या व्हाईट बिस्किटला, व्हाईट कुकीजला घालून लावून घेते. आता मी छोटासाच कट मारून घ्यायचा. या पद्धतीने असे घालून घेते मी सर्वांना. एकदा नक्की करा, खूप छान लागतात ही बिस्किट खायला. हे पण आता होत आलेले आहेत घालून. मी तुम्हाला दोन्हीतली पण आता मोडून दाखवणार आहे. कशी कुसकुशीत झालेत ती बघू शकता तुम्ही. झालेले आहे हे पण आता. मला मोडून दाखवते बघा. हे बघा किती कुसकुशीत झालेले आहेत. हे बघा अगदी सहजच मोडतात ती. हे बघा वरून थोडासा त्याला तांबूस कलर आलाय, पण आत चांगली आहेत ती. छान दिसतात बघा. धन्यवाद.